हे गाईज कशा आहात तुम्ही लोक बरे असाल. आणि आजचा व्हिडिओ मला सेटअप दाखवायचा होता म्हणून मला लॉंग फॉर्ममध्ये शूट करतो. सो आजूबाजूला बघू शकतात की मी पूर्ण ग्रे केलं आहे बॅकग्राऊंडला. सो पूर्ण बॅकग्राऊंड ग्रे केलं आहे आणि वरती ड्रॉवर्स आहेत वगैरे वगैरे आहेत आणि सगळं प्रॉपर मी पेंट केलं आहे, ते पण भिंतीवर केलं आहे. सो या साईडला टेबल आहे माझ्या फ्रंट साईडला, म्हणजे कॅमेऱ्याच्या जसं जस्ट बाजू मागे, आणि तिथे टेबल आणि तिथे सगळं सेटअप आहे. जो मागे जो आहे तो पूर्णपणे प्लेन बॅकग्राऊंड ठेवायचा विचार आहे. आणि या साईडला तर जे पण होईल, जे क्रिएटिव्हिटी आम्ही करू शकतो ते साईडला करू. तर हा पूर्ण पेंट केला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी सेटअप दाखवतो. पाठवत नाही. सो कुठे घ्यायचं चष्मा माझा. बाहेर राहिला का. बरं. सो सेटअप बघितला असेल. ओव्हरऑल पेंट केला आहे आणि टेबल सेट केला आहे, त्यावर पी सी आहे. आपला पी सी म्हणजे एक मॉनिटर आहे आणि लॅपटॉप आहे, कीबोर्ड आहे, सगळं वगैरे जे पण आहे. तर ही दोन गोष्ट मेन भावाची आहे, म्हणजे हे मॅक आणि परत आयपॅड म्हणा आणि कीबोर्ड हे दोघांनी घेतलं आहे. आणि इतर जी पण गोष्ट आहे भावानेच घेतली आहे मोस्ट ऑफ, कारण तो माझ्यापेक्षा मोठा आहे, तो कामाला जातो, त्याला ही सगळ्या गोष्ट गरजेची आहेत, त्यांनी घेऊन ठेवली आहे. बाकी जे पण आहे, जे इतर गोष्ट लागते ती सगळी मी भावाने मिळून घेतली आहे. सो हे असं होतं की पहिलं हॉलमध्ये असायचं आणि मग परत बेडरूममध्ये आणा, त्याचं मन झालं की परत मध्ये हॉलमध्ये शिफ्ट करायचं. सो एक प्रॉपर प्लेस नव्हती की जिथे आपण हे ठेवू. तर एक प्लेस ठरवली की बेडरूममध्येच जे आहे ते करूया. आणि खूप चांगली स्पेस आहे, एवढी पण मोठी गरज नाही आहे. फक्त एवढं आहे की एक प्लेन बॅकग्राऊंड पाहिजे होता, कारण इकडे पूर्णपणे टाईल्स आहे. म्हणजे जराही भिंत नाही आहे, सिमेंटची भिंत बिलकुल पण नाही आहे. ते बॅकग्राऊंडने वाटत असेल की भिंत असेल, पण हे टाईल्स आहे. ह्या टाईल्सवर पेंट केलं आहे ग्रे कलरचं. सो दाखवतो मला. सो पहिले चष्मा घालतो. सो ही पूर्ण टाईल्स आहे, दिसतच असेल, याच्यावर प्रिंट आहे, असे डिझाईन्स असतील, ते पूर्णपणे टाईल्स आहे, यावर कलर केला आहे. सो हे असं आहे कलर, पूर्णपणे कलर केला आहे. जी पण बघू शकता. मला तर फक्त टेम्पररी बेसिसवर केलं आहे, मॅट कलर केला आहे की ज्याने रिफ्लेक्ट नाही होणार गोष्ट, कारण टाईल्स होती म्हणून आपण ही जी लाईट आहे आता ही लावलेली आहे तर ती रिफ्लेक्ट करत होती, म्हणून मॅट कलर केला आहे ज्याने लाईट रिफ्लेक्ट नाही होत. मेन गोष्ट ही आहे की ह्या सेटअपला जास्त केअर करायला पडणार, कारण ही सिमेंटची भिंत नाही आहे जी कलर ॲब्झॉर्ब करेल. सो या टाईल्सवर मारलं आहे तर जरासं पण असं शार्प कुठली गोष्ट आहे जी टेकली आणि समजा घासली गेली तर कलर निघेल, असं आहे. आम्ही जास्त तर म्हणजे मोस्टली विकेंडमध्ये असतो इथे, नाहीतर कामावरनं येणार परत थकून जास्त काय आमचं या ऑफिसमध्ये नसणारच मोस्ट ऑफ पूर्ण दिवस. तर फक्त 2 दिवस होते, सॅटर्डे संडे. सो असं केलं आहे आणि आपली कामं चालू होतं, ते बघू शकता. तर हे होतं सेटअप. ह्याच्या अगोदरचं पण माझ्याकडे फोटोज असतील ते मी मेन्शन करेन इथे. आणि मी ह्याच्या आधीही ब्लॉग करायचो, ते फिटनेसचे ब्लॉग करायचो. सो ते बंद का झालं ते तर मी सांगेनच. आणि त्याच्या एक शॉर्ट पण टाकले, शॉर्ट रील टाकले मी, शॉर्ट्स रील. त्यामध्ये मी मेन्शन केलं आहे की मी 30 दिवस प्रॉपर कन्सिस्टंटली वर्कआउट करणार आहे. माझी हायती फिजिक मी अचीव एवढ्या लवकर नाही करू शकत, मला माहिती आहे. पण मी
ॲटलिस्ट थोडं तरी शेप आणेन बॉडीला. ॲटलिस्ट माझं जे वजन जे वाढलं आहे ॲटलिस्ट ते कमी तरी करेन, हे तर मी करू शकतो. तर ते सगळी गोष्ट मी रीलमध्ये मेन्शन करून बोललो आहे आणि मी ट्राय करेन की मी जेवढं होईल तेवढं ॲटलिस्ट पोस्ट करेन. मी वीकेंडमध्ये एकदा तरी पोस्ट करेन, काहीतरी फिरायला जाईन, कुठेतरी जाईन तिथे मी पोस्ट करीन. तर मी थोडं ॲक्टिव्ह राहीन आता यूट्यूबमध्ये म्हणा, परत इंस्टामध्ये म्हणा. इंस्टामध्ये मी मी ॲक्च्युली मेन्शनच नाही केलं जेव्हा ब्लॉग टाकलं तेव्हा. आता मी मेन्शन करतो, तुम्ही फॉलो करा. आणि इतर चॅनल पण आहेत, तेही तुम्ही फॉलो करू शकता, ज्यामध्ये माझं सर्वात पहिला चॅनल जो आहे, जो मी क्रिएट केला, जो अजूनही कंटिन्यू आहे, त्यात मी काय ब्रेक नाही घेतला आहे, जो आहे मीम चॅनल. सो बोलू शकता की मी बॉलिवूड कव्हर करतो, ओव्हरऑल गोष्ट कव्हर करतो. तर ते पण आहे, त्याचं पण मी लिंक जी पण आहे किंवा नाव मेन्शन करीन. आणि बाकी म्हटलं तर खूप वेळ झालं मला व्लॉग केल्यानंतर, आणि बऱ्याच टायमानंतर मी हा व्लॉग शूट करतो आहे. आणि मग बोललो चल, मुद्दा पण चांगले, सेटअप पण दाखवतो आणि मी सांगतो पण. सो हा व्लॉग शूट केला आहे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि हा सेटअप आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि मेन म्हणजे मला आयडिया सुचवा इन कमेंट सेक्शन की मी काय करू शकतो. एवढी जागा आहे आणि बॅकग्राऊंड खूप ब्लँक आहे, सो काय क्रिएटिव्हिटी करू शकतो हे तुम्ही सांगा कमेंट सेक्शनवर. आणि मला जर आवडलं तर ऑब्व्हियसली मी ते करणारच, कारण मला करायचं आहे. कारण मोस्ट ऑफ बघितलं गेलं तर प्लेन वाटतं आहे मला खूप. चांगलं तर आहे पण प्लेन खूप वाटतं आहे. तर हेच आहे की जे आयडिया असेल तुम्ही मेन्शन करा, तुम्ही तुमचे मत मांडा कमेंट सेक्शनमध्ये. बघूया, अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हे सेटअप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा चॅनल. बाय.